मन्या. मित्रांनो, बैलगाडा क्षेत्रातील घाटातील शर्यती म्हटल्या की एक बैल प्रामुख्याने समोर यायचा. तो बैल म्हणजे मन्या. मित्रांनो, एक वाक्य फेमस होतं या बैलासाठी की मन्याचं रेकॉर्ड मन्याच मोडतो. आणि मित्रांनो, हे वाक्य त्यासाठी फेमस होतं की ज्या ज्या घाटांमध्ये मन्या जायचा तिथे आधीचा रेकॉर्ड ही मन्याच्याच नावावर असायचा आणि आजच्या झालेल्या शर्यतीमध्ये देखील तो रेकॉर्ड मन्याच मोडायचा. आणि मित्रांनो, म्हणूनच त्याच्यासाठी हे वाक्य बोललं जायचं की मन्याचं रेकॉर्ड मन्याच मोडतो. मन्या घाटामध्ये असला की घाटावर बघणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढायची आणि मन्याची बारी झाली आणि मन्या घाटातून निघून गेला की संपूर्ण घाट खाली व्हायचा. मित्रांनो, या गोष्टीवरून मन्याची किती मोठ्या प्रमाणात बैलगाडा क्षेत्रामध्ये क्रेज होती हे आपल्या लक्षात येत आहे. मित्रांनो, याच आपल्या सप्त हिंद केसरी मन्याचं काल दुःखद निधन झालं. आणि मित्रांनो, त्यांच्या कुटुंबाकडून त्याच्या आजाराचं आणि मृत्यूचं कारण सांगण्यात येत आहे की तो बरेच दिवसापासून मागील आजारी होता, परंतु काल रात्री त्याला हृदयविकाराचा झटका आल्याच्यामुळे काल त्याचं निधन झालं. मित्रांनो, काल आपण जवळेकर कुटुंबाची प्रतिक्रिया बघितल्या आणि त्यांच्या डोळ्यातील पाणी बघितलं तर आपल्याला लक्षात येतंय की त्यांच्या कुटुंबातून कोण निघून गेलाय. मित्रांनो, जेव्हा जेव्हा जवळेकर कुटुंबाची मुलाखत असायची तेव्हा तेव्हा ते सांगायचे की हा आमचा बैल नाही आहे, तर आमच्या कुटुंबाचा एक सदस्य आहे, आमचा भाऊ आहे, आमचा मुलगा आहे आणि आम्ही त्याच्याप्रमाणेच त्याची सेवा करतोय. आणि मित्रांनो, ह्या दोघांच्या बॉन्डिंग मधून आपल्याला दिसतं की या कुटुंबाने मन्याला किती प्रेम दिलंय आणि मन्याने त्याची परतफेड करत या कुटुंबाला किती प्रेम दिलंय. मित्रांनो, संपूर्ण बैलगाडा क्षेत्रामध्ये मन्याला कोण ओळखत नाही असा माणूस नसावा. मित्रांनो, मन्याचं जाणं या संपूर्ण आपल्या बैलगाडा प्रेमींसाठी खूप मोठा धक्का आहे. मित्रांनो, याच आठवड्यात आपल्या सर्वांचे आवडते आणि ज्यांचा बैलगाडी क्षेत्रामध्ये मोठी क्रेज होती त्या पंढरीशेठ फडके यांचं देखील निधन झालं. आणि त्याच्यानंतर ही एक दुःखद आणि मोठी बातमी आली की मन्या बैलाचं निधन झालं. मित्रांनो, एकाच आठवड्यात दोन मोठे सेलिब्रिटी म्हणूया आपण निघून गेले. मित्रांनो, मन्या बैलाची कारकीर्द बघितला तर 110 टू व्हीलर, जेसीबी, ट्रॅक्टर, पिकअप, असंख्य गदा आणि असंख्य ट्रॉफी आणि असंख्य ढाली, ज्याची कोणतीही गिनती होऊ शकत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षीस मिळवलेला हा बैल. मित्रांनो, या बैलानं कधीही पराभव बघितला नाही. मित्रांनो, वय वर्ष 18 असून देखील एवढ्या मोठ्या वयात सुद्धा हा बैल तितक्याच ताकदीने पळत होता. आज त्याच्यावर कितीतरी आदत बैल पळत होते, कितीतरी आताचे नवीन एकदम तडफदार बैल पडत होते, परंतु या बैलाने कधीच कुठे कमी पडू दिला नाही आणि सर्वांना पराभूत करत हा घाटाचा राजा म्हणून प्रसिद्ध राहिला. मित्रांनो, आज जर संपूर्ण सोशल मीडियामध्ये जर बघितलात तर प्रेक्षकांची हीच मत आहे की मन्या गेला, घाटातील सर्व मजा गेली, घाटातील सर्व प्रेम गेलं, आजपासून आम्ही घाटावर जाणार नाही, आजपासून आम्ही घाटाची शर्यत बघणे सोडून देणार. याच्यावरून एक लक्षात येतं की मन्या बैलाचं आणि घाटाचं किती एक अतूट नातं होतं. मित्रांनो, आपण आशा करूया की या सर्व आपल्या प्रेक्षक मंडळींना, सर्व मन्याच्या प्रेमींना, जवळेकर कुटुंबांना या दुःखातून सावरण्याची ताकद मन्याच देऊ आणि यापुढे देखील हे बैलगाडा क्षेत्र असंच चालत राहा. मित्रांनो, जर आपण विचार केला तर मन्याच्या जाण्यानं काय फरक पडलाय, तर मित्रांनो, आपण दोन प्रकारे विचार करू शकतो की मन्याच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबाला काय फरक पडलाय. तर मित्रांनो, मन्याच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबातील एक सदस्य निघून गेलाय, त्यांचा एक मोठा आधार जो होता तो निघून गेलाय, त्यांच्यासाठी सर्वस्व देव जो होता तो निघून गेलाय. आणि प्रेक्षकांसाठी म्हणाल तर घाटातील त्यांचं एक मोठं दैवत आज या बैलगाड्या क्षेत्रातून निघून गेले. त्यांच्यासाठी ज्या प्रेमापोटी ते घाटासाठी शर्यत बघण्यासाठी यायचे, ती आज प्रेम या बैलगाड्या क्षेत्रातून निघून झाले. मित्रांनो, आपण बैलगाडा शर्यत बघणे सोडणे हे मन्याला देखील पसंत नसेल, कारण का मन्याने ही बैलगाडा शर्यत एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आणि इथून मित्रांनो बैलगाडा शर्यत ही अशीच चालू राहावी अशी मन्याची देखील इच्छा असेल. त्याच्यामुळे आपण सर्व लवकरच या धक्क्यातून सावरू आणि आपल्या या बैलगाडा शर्यती
अशाच पुढे चालू राहतील आणि हीच मन्याला भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या वतीनं आणि आपल्या सर्व बैलगाडा क्षेत्रातील सर्व मंडळीच्या वतीनं आपण मन्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. धन्यवाद.